वर्ध्यात पोलीस अधीक्षकांच्या बदलीचे आदेश धडकताच अधीक्षक अनुराग जैन यांनी अनेक ठाणेदारांच्या बदल्या केल्या। विशेष म्हणजे 8 महिन्यांपूर्वी बदलून गेलेले सेलूचे ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांची बदली पुन्हा सेलू इथं करण्यात आली। नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात देशी विदेशी पक्षी दाखल झालेत। या ठिकाणी पक्ष्यांचा किलबिलाट वाढला असून पक्षी निरीक्षणासाठी पक्षीप्रेमींची मोठी गर्दी होते। भंडाऱ्यात लाखांदूर तालुक्यातील माडेघाट इथं एकानं घरगुती वादातून स्वतःच्याच घराला आग लावल्याची घटना घडली। सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। जळगावमध्ये पाचोरा आगारातून वडगावकडे जाणारी एसटी बस रस्त्याच्या कडेला उलटली। बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते। विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रॅक्टरमुळे चालकाचं नियंत्रण सुटून बस खड्ड्यात घसरली। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत। चांदूर रेल्वे तालुक्यात मीरा इंडस्ट्रीजला भीषण आग लागली। लाखो रुपयांचं नुकसान झाले। 5 अग्निशमन दलाची वाहनं घटनास्थळी पोहोचली। सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणात पोहोचलेत। समुद्री जलक्रीडा साहसी क्रीडा अनुभवण्यासाठी पर्यटक कोकणात आले। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। 30 डिसेंबरपर्यंत इच्छुकांना आपले अर्ज दाखल करता येतील। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने इच्छुक उमेदवारांना मुलाखती दिल्यात। यावेळी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती झाल्या। भंडाऱ्यात तांदूळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आले। शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेल्या मालाची ग्राहकांपर्यंत थेट विक्री करता येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन कृषी उपसंचालक पद्माकर गिदमारे यांनी केलं। संभाजीनगरच्या महावीर चौकात मोपेड स्वाराला चारचाकीनं चिरडले। या अपघातात मोपेड स्वाराचा मृत्यू झालाय। मृताची अद्याप ओळख पटलेली नाहीये। औरंगाबाद नवे छत्रपती संभाजीनगर विमानतळ असं नामकरण लवकरच करण्यात येणार आहे। नाव बदलाला नागरी उड्डाण मंत्रालयानं परवानगी दिली आहे। रेल्वे स्थानकाच्या नामकरणानंतर विमानतळाचं नावही आता छत्रपती संभाजीनगर असेल। चिपळूणमध्ये काँग्रेसच्या नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या पराभवाची नाराजी बॅनरद्वारे जाहीर केली। उमेदवार सुधीर शिंदे यांनी आपल्या कार्यालयाबाहेरील बॅनरमध्ये कृपया कुणीही देणगी मागायला येऊ नका असे लिहिलेले बॅनर लावले। नगर परिषदेच्या निवडणुकीत वाशिम जिल्हा हा भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणणारा पक्ष ठरलाय। तर वाशिम आणि रिसोड इथल्या अध्यक्षपदाचे उमेदवारही निवडून आले। तसेच घोडदौड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राहील अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांनी व्यक्त केली।